नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कालपासून सोशल मीडियावर काही व्हिडिओज आहेत ते आपण पाहिले असतील, ज्यामध्ये प्रेस क्लब ही जी संस्था आहे मुंबईमधली, या ठिकाणी झालेल्या राड्याचा एक आपल्याला सगळा प्रसंग जो आहे तो पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये पत्रकार तिकडे विशेषतः टी व्ही चॅनलचे पत्रकार जे आहेत ते त्या प्रेस क्लबच्या त्या रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांना बाहेर हाकलून लावतानाचा किंवा त्यांच्याशी वादावादी बाचाबाची होत असतानाचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यात प्रेस क्लबचे अध्यक्ष समर खडस जे आहेत ते त्या पत्रकारांशी वाद घालताना आपल्याला दिसून येतात. आणि तो सगळा व्हिडिओ जो आहे तो सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे एकूणच पत्रकार वर्तुळामध्ये सुद्धा, राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा. आणि त्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीचे विचार सगळे लोक मांडतायत, आपापल्या पद्धतीने वेगवेगळे अँगल जे ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. तर याविषयी आपण आज बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकरजी, आणि त्यांच्याशी आपण आज संवाद साधूया आणि वेगवेगळ्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करूया. पण त्यापूर्वी हा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो थोडक्यात आपण बघूया, त्याच्यात काय झालेलं आहे. अर्थात तुम्हाला सगळंच त्या व्हिडिओमधनं समजेल अशातला भाग नाही, हे समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. पण थोडक्यात तो व्हिडिओ पहिल्यांदा पाहूया. सत्ता का मैसेज किया है ना तुम लोग? तो कांग्रेस का इवेंट है क्या? हमें क्या पता सर? नहीं तो तुमको पूछना चाहिए. तुम्हें क्या पता का मतलब क्या है? किसको पूछ रहे हैं? किसको पूछ रहे हैं? क्या इवेंट है ऐसा वो बता रहे? अरे इवेंट है, मतलब इवेंट है, लेकिन कांग्रेस का नहीं है. बहस मत कर मेरे से, मैं तेरे को सीधा बोल रहा हूँ, सीधा सुन. सीधा मैं भी बोल रहा हूँ सर, समझा ना? ज्यादा आवाज मत कर. आप भी आवाज मत कीजिए. बाहर निकल, बाहर निकल. बाहर क्या निकल? बाहर निकल. मैं तेरे को बोल रहा हूँ बाहर. क्यों बाहर निकल? तू मेंबर है, तू निकल. क्यों निकल? निकल निकल निकल. पहला देख, आवाज मत कर. निकल. तर मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ पाहिला. तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय नेमकं घडलेलं आहे, प्रत्यक्ष काय नेमकं त्या ठिकाणी ती घटना नेमकी काय आहे, हे सगळं जे ते जाणून घेण्याबद्दल उत्सुकता असेल आणि त्याचे वेगवेगळे कंगोरे जाणून घेण्याचा सुद्धा तुमचा प्रयत्न असेल, तर उदयजी त्यासाठी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. उदयजी, सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. आता अशा पद्धतीच्या घटना अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात की जिथे प्रेस कॉन्फरन्स होते, बऱ्याच वेळेला तिथे टीव्ही पत्रकार येतात, मीडियातले पत्रकार सुद्धा, म्हणजे प्रिंट मीडियातले सुद्धा पत्रकार असतात. आणि अशा वेळेला टीव्ही मीडियाचे पत्रकार तिथे कॅमेरे लावतात, त्यांच्यामध्ये अनेक वेळेला बाचाबाची होते किंवा कोणी त्यांना सूचना करतं, त्यातून काहीतरी वाद निर्माण होतो. पण ही जी घटना घडलेली आहे याची खूप चर्चा होते. तर नेमकं ही चर्चा आपण का करावी, म्हणजे या विषयावर चर्चा करण्याची नेमकी काय गरज वाटते तुम्हाला? सर्वप्रथम एक गोष्ट तुमच्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि तुमच्या माहितीसाठी स्पष्ट करतो. म्हणजे मी जरी यापूर्वी मराठीतल्या 2 न्यूज चॅनल्सचा संपादक राहिलो असलो किंवा एका अग्रगण्य वर्तमानपत्राचा, इंग्रजी वर्तमानपत्राचा संपादक राहिलो असलो, सीईओ राहिलो असलो, तरी देखील मी काही स्वतः प्रेस क्लब, जिथे हा सगळा प्रकार घडलेला आहे, त्या प्रेस क्लबचा मेंबर नाही. पण म्हणून या विषयावर चर्चा करायचा आपल्याला अधिकार नाही असं काही नाहीये. त्यामुळे जर कोणी असं समाज माध्यमावर लिहित असेल की तुम्ही मेंबरच नाही, मग तुम्ही चर्चा कशी काय करू शकता, ते सर्व गैर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की याविषयी चर्चा होते याची असंख्य आणि अनेक कारणं आहेत. काही तात्कालिक आहेत, तर काही कारणं ही ज्याला आपण इतिहासाची किनार आहे असं आपण म्हणू. एक लक्षात घ्या की हा जो प्रकार घडला तो मुंबईच्या फोर्ट या विभागामध्ये, इथे त्या प्रेस क्लब ऑफ याचं ऑफिस आहे. आता हे जे ऑफिस आहे ते तिकडे का आहे, तर पूर्वी आपल्याकडे जेव्हा वृत्तपत्र होती तेव्हा सगळ्या वृत्तपत्रांची कार्यालयं ही साधारणतः मंत्रालयाच्या जवळ फोर्टमध्ये, त्यावेळेचं जे व्हीटी होतं ज्याला आपण CST म्हणतो त्याच्या जवळपास ही सगळी ऑफिस होती. पुढे इलेक्ट्रॉनिक मीडियाची कार्यालय आली ती मध्य मुंबईमध्ये, आणि नंतर आता पांगत इतरत्र सर्व अगदी वाशीमध्ये सुद्धा ऑफिसेस निघाली. त्यामुळे एका प्राईम प्लेसमध्ये ही सगळी प्रेस क्लबची आत्ताची घडलेली घटना आहे. आणि ती अत्यंत महत्वाची आहे, कारण ही केवळ 2 पत्रकारांमधली बाचाबाची आहे असं याच्याकडे आपल्याला बघून दुर्लक्ष करता येणार नाही, तात्कालिक म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.
ह्याच्याकरता त्याची चर्चा, याच्या सर्व अंगांची चर्चा सखोलपणे करून याच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांसमोर मांडणं एक पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आता हा सगळा जो प्रकार झाला त्याच्यामध्ये पत्रकार जे एक म्हणजे समर खडस आहेत हे सगळ्या लोकांना माहितीच पडलं, ते प्रेस क्लबचे अध्यक्ष आहे. पण समोर जे पत्रकार होते ज्यांच्याशी त्यांचा वाद झाला ते म्हणजे राजेश कुमार, हे नाव नंतर लोकांना कळलं की कोण आहेत ते बहुतेक आजतकचे पत्रकार आहेत. पण ते यापूर्वी झी या वृत्तसंस्थेमध्ये काम करत होते. तुम्ही सुद्धा झी मध्ये संपादक म्हणून काम केलेलं आहे. तर या निमित्ताने काय तुम्हाला माहिती हाती आली, तुम्ही त्याविषयी काय बोलू इच्छिता? हे सत्य आहे की राजेश कुमार हे झी मध्ये यापूर्वी देखील होते आणि म्हणून त्यांच्याकडून मी ते जाणून घेतलं. मग असा प्रश्न असा आहे की हेच मी जे दुसरे याच्यातले आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून का नाही जाणून घेतलं, तर त्यांनी त्यांचं म्हणणं समाज माध्यमांवर मांडलेलं आहे. जे काही आहे ते सविस्तर त्यांनी लिहिलेलं आहे. तसं काही राजेश कुमार यांनी लिहिलेलं नव्हतं म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला. आता घडलेली घटना काय आहे बघा, प्रेक्षकांसमोर हे जसं घडलं तसं मी मांडतोय. संजय गुहा ठाकूरदार हे पत्रकारितेतलं किंवा याच्यात एक म्हणजे मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी एक ट्विट केली आणि त्या ट्विटमध्ये एक फिल्म शो शनिवारी प्रेस क्लबमध्ये आहे असं लिहिलं. शनिवार संध्याकाळी साधारणतः आपल्याला पत्रकारांना माहिती असते की सर्वसाधारणपणे प्रत्येकाला घरी जायची घाई असते, आठवडाभर मनस्तोवर काम केलेलं असतं, घरची ओढ असते, त्यामुळे फार कोणी त्याच्याकडे लक्ष दिलं असं काही मला वाटत नाही. जरी त्याचं टायटल फार इंटरेस्टिंग, प्रोव्होकेटिव्ह, सेन्सिटिव्ह असं होतं आणि पॉलिटिसाइज होतं. ते म्हणजे महाराष्ट्र मॅनिप्युलेटेड प्रश्नचिन्ह, हाऊ इलेक्शन्स वर स्टोलन इन इंडिया सेकंड लार्जेस्ट स्टेट म्हणजे महाराष्ट्र. आता याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधी यांनी संपूर्ण देशभर याविषयी आपल्या पत्रकार परिषदा, आपल्या प्रेझेंटेशन्स केलेले आहेत. ही जी फिल्म आहे, डॉक्युमेंटरी आहे, त्याच्याविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलं. आता यांनी ट्विट केलं हे म्हटल्यानंतर आणि राहुल गांधी याविषयी अनेक दिवस बोलतायत. विरोधी पक्ष अलीकडच्या काळात इलेक्शन कमिशनकडे जाऊन त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते सगळं मांडलेलं आहे, काही मागण्या केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक रिजनल, प्रादेशिक, भाषिक अशा वृत्त चॅनल्सनी ही बातमी एक हेडलाईन म्हणून त्यांच्याकडे चालवली. अर्थातच हे प्रकरण महत्वाचं आहे हे लक्षात आल्यानंतर अनेक पत्रकार इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमध्ये, इलेक्ट्रॉनिक जे येतात ते त्याला ट्रायपॉड स्टँड लागतो, त्याच्यावर कॅमेरा लागतो, त्याचे कनेक्टिव्हिटी सगळेच इश्यू आहेत, ते सगळे तिकडे घेऊन आले आणि त्यातले जे इलेक्ट्रॉनिकचे पत्रकार होते ते बाहेर वाट बघत बसले की ज्या वेळेला क्वेश्चन अँसर सेशन चालू होईल, प्रश्नोत्तराचा कार्यक्रम चालू होईल, त्यावेळेला जाऊन आपण बोलू. अर्थात हा कार्यक्रम हाय प्रोफाईल, हाय व्होल्टेज असल्यामुळे तिकडे गर्दी अपेक्षेपेक्षा जास्त झाली असणार आणि म्हणून हे ट्रायपॉड स्टँड इथून हलवा, खुर्च्या इथे लावायच्या आहेत, गर्दी झाली, अशा प्रकारची भाषा सुरू झाली. अर्थात हे कुठल्या भाषेत सांगितलं गेलं, काय सांगितलं गेलं, हा आता आपण काही त्यावेळेचे व्हिडिओज आपल्याकडे काही उपलब्ध नाही आहेत. परंतु जे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याच्यावर असं दिसतंय की हे जे राजेश कुमार आहेत ते अध्यक्षाला सर असं वारंवार त्यांच्याशी बोलत आहेत. म्हणजे जो काही एक अध्यक्षाला, प्रेस क्लबच्या अध्यक्षाला जो आदर द्यायला पाहिजे तो ते देताना दिसत आहेत. आणि जे अध्यक्ष आहेत त्यांचं जे वागणं आहे ते खरोखरच अध्यक्षपदाच्या गरिमेला, प्रतिमेला धरून आहे का हे त्यांच्या सहकार्यांनी आणि प्रेक्षकांनी जे आता दाखवलंय ते दिसतं. जे शब्द ऐकू येत आहेत ते असे आहेत की तू बहस कर रहा है, ऊंची आवाज में बात कर रहा है, तू बाहर जा. मग त्यातून पुढे धक्काबुक्की, तू मैं आणि मग एक साला वगैरे असे जे शब्द आहेत की जे सर्वसाधारणपणे एका अध्यक्षपदावरच्या व्यक्तीने उच्चारता कामा नयेत असे तिकडे बोललेले दिसते. त्याच्यावर राजेश कुमार यांनी मी मेंबर आहे आणि मग काँग्रेसने ट्विट किया इसके लिए हम आए. आता काँग्रेसने ट्विट केलेलं आहे हे ऐकल्यानंतर पित्त खोळ्याचं काही कारण नाहीये, कारण काँग्रेसने ट्विट केलं सगळ्यांना माहिती होतं आणि मग त्याच्यातली जी काही धक्काबुक्की, बाहेर जावं वगैरे सगळं ते अतिशय जोरात चालू झालं. या विषयावर मी राजेश कुमार यांच्याशी बोलल्यानंतर त्याला विचारलं की हे प्रकरण इथेच थांबायला पाहिजे होतं, परंतु दोन्ही बाजूच्या लोकांनी आणि विशेषतः अध्यक्षांच्या बाजूच्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याचे व्हिडिओ रिलीज केले, त्याच्यावर काही कॉमेंट्स केल्या
आणि म्हणून राजेश कुमार यांनी प्रेस क्लबच्या कडे एक ईमेल पाठवून अशा प्रकार करणाऱ्या अध्यक्षावर कारवाई केली जावी अशी मागणी केली. मी त्यांना असं विचारलं की अशा प्रकारे गैरवर्तन जर एखाद्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं असेल तर त्याच्यावर कारवाईची परंपरा आहे का? त्यांनी हो अशा प्रकारची परंपरा आहे असंही मला सांगितलं. मग याच्या निवडणुका त्याचं काही राजकारण आहे का? तर हो, दर 2 वर्षांनी याच्या निवडणुका होतात आणि पुढची जी निवडणूक आहे ती आता आपल्याकडे पुढच्या वर्षी होणार आहे. त्यामुळे त्याला तीही एक किनार आहे. त्यामुळे घडला जो प्रकार आहे तो घडलेला प्रकार हा असाच्या असा मी तुम्हाला सांगितला की ज्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या अध्यक्षांनी जे समाज माध्यमांवर टाकलेलं आहे त्याच्याशी देखील मिळतं जुळतं आहे. आता याच्यातल्या काही सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत. आपण एखादी गोष्ट बोलताना आपला टोन काय असतो, चेहरा काय असतो, बॉडी लँग्वेज काय असते याच्याविषयी मी आता कॉमेंट करत नाही, कारण ते सगळं प्रेक्षकांसाठी आणि पत्रकार बंधू भगिनींसाठी ते आपल्या समोरच आहे. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करायची काही गरजच नाहीये. इट्स व्हेरी क्लिअर. आता याच्यामध्ये मुद्दा असा येतो की जो काँग्रेसचा मुद्दा आला की काँग्रेसने ट्विट केलं होतं, पत्रकारांनी सांगितलं की आम्हाला काँग्रेसकडून हे कळलं की अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटरी दाखवण्यात येते आणि ते कव्हर करायला आम्ही आलेलो आहोत. तर आता काँग्रेसने सांगितलं म्हणा किंवा त्यांच्याकडून काय माहिती देण्यात आली तर याच्यात काहीच वावगं वाटून घेण्याची काहीच गरज नव्हती. मग अशा वेळेला प्रेस क्लबने एक प्रकारे न्यूट्रल राहणं, संतुलित राहणं किंवा ठीक आहे कोणी कळवलेलं असू दे आणि शेवटी स्वतः या आयोजकांनी सुद्धा कळवलेलंच होतं, असं नाही की ते फक्त काँग्रेसकडूनच कळलेलं आहे. आयोजकांनी सोशल मीडियावर टाकलेलं आहे की एंट्री फ्री आहे ती. मग अशा वेळेला न्यूट्रल राहणं कितपत आवश्यक होतं? अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. कारण एक पत्रकार म्हणून तुमच्या काही राजकीय भूमिका असू शकतात, संपादक म्हणून असू शकतात, तुमच्या न्यूजपेपर न्यूज चॅनलच्या राजकीय भूमिका असू शकतात आणि त्या वेळेला दिसल्या तरी काही त्याच्याविषयी वावगं वाटण्याचं काही कारण नाहीये. परंतु दुसरी बाजू आपली मांडणारच नाही, ती पुढे येऊ देणारच नाही, हे कितपत योग्य आहे याच्याविषयी मला एक प्रश्न विचारावा वाटतो. याचं कारण माध्यमं हे समाजावर किंवा समाजाच्या मतावर प्रभाव टाकण्यामध्ये हे फार पॉवरफुल अशा प्रकारचं माध्यम आहे. त्यामुळे तो आपल्या आधिपत्याखाली असावा असं राजकारण्यांना, उद्योगपतींना किंवा विविध पक्षांच्या थिंक टँक्सना वाटणं ही आतापर्यंत घडत आलेली गोष्ट आहे. परंतु प्रेस क्लब सारखी गोष्ट इज अ कॉमन प्लॅटफॉर्म, इज अ कॉमन फोरम फॉर एव्हरीवन टू व्हॉइस देअर व्ह्यूज अँड देअर पर्स्पेक्टिव्ह. परंतु इन रियालिटी आपल्याला असं दिसतं की असं काही होताना दिसत नाही. कधी त्याच्यावर डाव्यांचं वर्चस्व असतं, कधी उजव्यांचं वर्चस्व असतं संघटनांवर. उजव्यांचं वर्चस्व पत्रकारांच्या संघटनेवर असण्याचे प्रसंग किंवा असण्याच्या घटना या माझ्या पाहण्यात तरी अत्यंत अल्प अशा आहेत. बहुतांशीरित्या हे सगळं डाव्यांच्या ताब्यात आहे असा आरडाओरडा अनेकदा आपल्याला ऐकायला मिळतो. आणि तुम्ही जो मुद्दा जो काढलेला आहे तो काँग्रेसचा आहे, काँग्रेसने आमंत्रण दिलं असं म्हटल्यानंतर खवळायचं खरं तर काही कारण नव्हतं. कारण ते समाज माध्यमांच्या समोर यापूर्वी देखील आलेलं होतं. परंतु ते घडलं इथेच कुठेतरी या सगळ्याची मेख आहे आणि म्हणूनच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत की जी हेडलाईन्सच्या पुढे जाऊन तुम्हाला याविषयी चर्चा करण्याची गरज भासते. अर्थात अनेक पत्रकार या विषयावर गप्प आहेत, कारण उगाच पत्रकारांमधले वाद, प्रेस क्लबमध्ये वाद बाहेर आले तर पत्रकारांचीच जी ऑलरेडी खूप बदनामी झाली आहे ती आणखीन बदनामी व्हायला नको. अनेक गोष्टींकरता पत्रकार हे टार्गेटवर असतात, त्यांना मारहाण होते. जरांगे यांचं जे मराठा आंदोलन आता मुंबईला झालेलं होतं तेव्हा देखील एका पत्रकार भगिनीला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झालेली होती. मागे मुसलमानांचा मोर्चा आझाद मैदानावर होता तेव्हा पोलीस महिला कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना मारहाण झाली होती. एका चॅनलची उभी व्हॅन देखील जाळलेली होती. अनेकदा पोलीस विरुद्ध पत्रकार, सरकारी अधिकारी विरुद्ध पत्रकार अशा प्रकारे सगळं आल्यामुळे एक निगेटिव्ह इमेज असते. हे प्रकार जर आणखीन बाहेर आले असते तर पत्रकारांची बाजू अधिक काळी रंगवली जाईल. म्हणून अनेक पत्रकार याविषयी गप्प आहेत असं अनेकांनी मला सांगितलं. याच्या पुढे जाऊन मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की जर एखाद्या अशा छोट्या, म्हणजे काही ऑल इंडिया पण नाही आहे की ऑल महाराष्ट्र पण असोसिएशन नाही आहे, जर एका छोट्या
पत्रकार संघटनेचा अध्यक्ष जर असा वागतोय तर मग 3 वेळा निवडणुका जिंकून आलेल्या पक्षाचे नेते हे उद्दाम आहेत किंवा हे हुकुमशाह आहेत, हे तुम्ही कोणाच्या आधारावर तुम्ही अशी विधानं करणार आहात? जेव्हा तुम्ही संधी मिळते किंवा तुमच्या मनाविरुद्ध घडतं तेव्हा असे वागत असता, तेव्हा मग त्यांच्याकडून तुम्ही अशी अपेक्षा करणं कितपत संयुक्तिक याचा विचार प्रेक्षकांनी करावा. दुसरी गोष्ट, समोरच्याचा विचार संपवायला आपला विचार हा कालसुसंगत असावा लागतो. आपल्या भूमिका ज्यावेळी दृढ पाहिजेत त्यावेळी दृढ आणि जेव्हा लवचिक पाहिजेत तेव्हा लवचिक असाव्या लागतात. डायलॉगची तयारी मुळात असावी लागते. मोनोलॉग असेल तर मग पत्रकारिता करणार कशी? कारण एकच बाजू तुमच्या समोर येणार. या सगळ्याचा विचार या प्रेस क्लबचे जे इतर पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे की अशा प्रकारे अध्यक्षांनी वागणं, बोलणं. वॉज दिस द ओनली वे? म्हणजे जर आपल्या संस्थेच्या नियमांच्या विरुद्ध एखादा माणूस वागत असेल, एखादा मेंबर सदस्य, राजेश कुमार के मेंबर आहेत असं नाही, राजेश कुमार त्या संघटनेचे क्लबचे मेंबर आहेत, ते जर वागत असतील तर त्यांना समज देण्याचे मार्ग होते. ते हे मार्ग होते का याच्याविषयी मला काही माहिती नाही की इज दिस अप्रूव्ड बाय ऑल दी अदर मेंबर्स अँड एस्पेशली दी ऑफिस बेअरर्स. त्यामुळे आज प्रकरण धक्काबुक्कीवर निभावलंय, उद्याही धक्काबुक्कीवरच थांबेल अशी आशा करणं योग्य आहे का? एकूण सगळे विखार बघता, समाज माध्यमावरच्या प्रतिक्रिया बघता आणि इतर प्रेस क्लबच्या सदस्यांची हातबलता बघता थोडस जरा जास्तच आहे असं मला वाटतं यापेक्षा. आता ही सुरुवातीला जेव्हा हे सगळे व्हिडिओ समोर आले तेव्हा 2 पत्रकार भांडतायत एवढ्यापुरतंच ते होतं की पत्रकारांमधली काहीतरी बाचाबाची असू शकेल. पण तुमच्या दृष्टीने आता तुम्ही जसं म्हणालात की अनेक पत्रकार संघटनांवर डाव्या विचारांचे लोक जे आहेत ते प्रामुख्याने आहेत आणि उजव्या विचारसरणीचे लोक जे आहेत ते फार दुर्मिळ पाहायला मिळतात अशा ठिकाणी. तर हा वाद नेमका खरा कुठे आहे, त्याचं मूळ काय आहे असं आपल्याला वाटतं? वस्तुस्थिती आहे की अनेक प्रेस ऑर्गनायझेशन्स अँड न्यूज रूम्स आर डॉमिनेटेड बाय लेफ्ट. त्यालाही काही त्याच्याविषयी काही आक्षेप असण्याचं काही कारण नाही आहे. परंतु त्याच्या आडून जर या देशाच्या संदर्भामध्ये काही वेगळ्या भूमिका, निष्ठेच्या संदर्भामध्ये जर काही वेगळ्या भूमिका मांडल्या जात असतील तर त्याच्यावर मात्र तीव्र आक्षेप नोंदवणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ माझ्या माहितीप्रमाणे आनंद तेलतुंबडे, ज्यांच्याविषयी मी काही फार बोलायची आवश्यकता आहे अशातला काही भाग नाही, सगळ्यांना त्यांचा भारटा काय येतो माहिती आहे. सुप्रीम कोर्ट, त्यांची अटक आणि त्यांनी वारंवार केलेले सुटकेचे अर्ज वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम एकदा या संघटनेने ऑर्गनाईज केला होता. काही जणांचे बायोडाटा जर आपण पाहिले तर त्या बायोडाटामध्ये परदेशातल्या कुठल्या संघटनांशी यांचे संबंध आहेत का वगैरे काय या संदर्भातले प्रश्न निर्माण होण्याची आपल्या मनामध्ये शक्यता आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, एक पत्रकार म्हणून तुमच्या वैयक्तिक, राजकीय, सामाजिक, भावनिक, धार्मिक काही भूमिका असू शकतात, परंतु जेव्हा तुम्ही पत्रकार असता तेव्हा इट शुड नॉट रिफ्लेक्ट इन युअर वर्क. आणि जेव्हा अध्यक्ष असता तेव्हा ते योग्य असणार नाही. अन्यथा काय होईल की मग तुमची संघटना ही पत्रकारांच्या रक्षणासाठी, उद्धारासाठी, त्यांना मदत करण्यासाठी अशी जी त्यांना प्रशिक्षण म्हणा अशा अनेक गोष्टी करण्यासाठी असते, ती पक्षविचारांचं एक लिबरल लेबल लावलेलं प्रचार कार्यालय, मी शब्द अतिशय जवळून आणि जपून वापरतोय की पक्षीय विचारांचंच परंतु लिबरल लेबल त्याला लावलेलं एक प्रचार यंत्रणेचं कार्यालय असं त्याचं स्वरूप होऊन जातं. आणि मग तुम्हाला अशी एकदा भूमिका तुम्ही घेतलीत की मग मानवाधिकार, ऍक्टिव्हिजम या सगळ्या आंदोलन वर साधारणतः आपलं आयुष्य काढणारे अशी एक तुमची तुम्हाला ते जवळचं वाटायला लागतं. हे का मी तुम्हाला सांगतोय, याच्या मागे अनेक माझ्याकडे डेटा पॉइंट्स म्हणजे उदाहरण आहेत. उदाहरणार्थ कोभाड गंडी यांच्याविषयी मी काही फार बोलायची गरज नाहीये. त्यांची बायको अनुराधा गंडी, दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ एक मेमोरियल लेक्चर सिरीज सुरू झाली. ही एक चांगलीच गोष्ट आहे की त्या मेमोरियलमध्ये अनेक विचार मांडले जावेत. परंतु तिकडे ज्या निग्रो अमेरिकन व्यक्तीला 2016-17 साली बोललं होतं, अँजेला डेव्हिस त्यांचं नाव मला अजून आठवतंय,
ते अँजेला डेव्हिस यांनी विषय काय मांडला, त्या अमेरिकेच्या निग्रो, त्यांनी विषय मांडला की भारतातल्या दलितांवर काही संधी उपलब्ध नाही त्यांना, आणि त्यांना फक्त अत्याचाराला आणि अन्यायाला आणि शोषणाला तोंड द्यावं लागते. आणि समोर ऐकायला कोण होतं? समोर ऐकायला वरवरा राव होते. मग वरवरा राव आणि आनंद तेलतुंबडे यांच्याविषयी प्रेस क्लब मधल्या इतर सदस्यांना आणि ज्याने ऑर्गनाईज केलं अशा लोकांना काय नेमकं वाटतं हे जरा आपल्याला तपासून पाहावं लागेल. याचं कारण वरवरा राव यांनी एकदा असं स्टेटमेंट केलं होतं की नक्षलवादामध्ये जेवढे नागरिक मृत्युमुखी पडले त्याच्यापेक्षा जास्त नागरिक हे मलेरियाने या देशात मेलेले आहेत. म्हणजे हे जर लॉजिक आपण मान्य करायचं म्हटलं, त्याचं एक सुंदर त्याला उत्तर इंडिया टुडे मध्ये त्यावेळेला मला आठवतंय अरुण जेटली यांनी दिलेलं होतं. अरुण जेटली यांनी असं त्याला एक ऐतिहासिक दाखला दिला होता, आणि तो म्हणजे आईन्स्टाईन यांचा जो जन्म आहे तो त्यांच्यावर, आता ती गोष्ट कथित आहे, त्यांच्या आईवर झालेल्या एका बलात्कारातून झालेला आहे. आता बलात्कार झाल्यानंतर जर आईन्स्टाईन जन्माला येतो हे लॉजिक जर कोणी मांडायला लागलं आणि मग बलात्कार लिगलाइज करा अशी मागणी करायला लागलं, हे जितकं हास्यास्पद आणि मूर्खपणाचं आणि तद्दन हे असेल, तसंच हे मागणी होती की मलेरियामध्ये जास्त लोक मरतात नक्षलवादापेक्षा. त्यामुळे डाव्या मधले जे काही मध्यममार्गी आहेत त्यांच्याऐवजी डाव्यांमध्ये जे अति डावे किंवा त्याला आपण काय म्हणू, आपल्यापेक्षा दुसऱ्या भूमिका असू शकत नाही असा मांडणारा वर्ग जेव्हा एखाद्या संघटनेत हावी होतो त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी घडतात असं मानायला आता जागा आहे. आता या निमित्ताने एक मुद्दा उपस्थित असा झाला की आज संपूर्ण देशभरामध्ये बघायचं झालं तर डाव्या विचारसरणीचा मोठ्या प्रमाणात पराभव होतोय, किंवा त्यांचं जे काय राजकीय त्यांचं जे काय अस्तित्व होतं ते हळूहळू संपुष्टात येते, अशा पद्धतीची स्थिती आहे. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये, एक प्रतिकूल त्यांच्यासाठी असलेल्या परिस्थितीमध्ये हे कुठेतरी हे जे प्रसंग घडत आहेत हे कुठेतरी त्यांची निराशा जी आहे ती उफाळून येते असं तुम्हाला वाटतं का? 100% ही निराशा अशी उफाळून येते. पण अशाच प्रकारची निराशा जे या देशामध्ये उजव्या विचारसरणीला मानतात त्यांनी 40-50 वर्ष भोगली की, तेव्हा त्यांनी कुठे अशा प्रकारचं डिस्परेशन दाखवलं, त्यांनी अशा प्रकारची हातापायी अतिरेकीपणा, त्यांनी आपल्या पदाचा वापर, त्यांनी संघटनांना पूर्णपणे असं काही कुठे झालंय असं काही मला दिसत नाही. की मला माध्यम हा विषय उजव्या विचारसरणीला फारसा कळलेला आहे, पचनी पडलेला आहे, आणि तिथे आपला काही प्रेझेन्स असला पाहिजे आणि तिथे आपलं काही असलं पाहिजे. एक फार तर एक 4-5 लोक आपली आणि त्यांची कुजबूज आणि मग त्यांची एक वर्षाला एक संमेलन, यांच्या पलीकडे त्याला एक धोरण म्हणून असं काही फार करताना आपल्याला दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता हे सगळं जे काही घडलेलं आहे कशा पद्धतीने यातून काही तोडगा काढता येईल, किंवा हे जे काही संतुलितपणा, न्यूट्रलिटी राखण्यासाठी काय नेमकं करता येईल असं आपल्याला वाटतं? प्रथम जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सर्व घटकांना हे क्लीनअप व्हायला पाहिजे याची जाणीव झाली आहे का, याला फार महत्व आहे. जे अध्यक्ष आहेत, जे त्यांचे इतर पदाधिकारी आहेत, ते या सगळ्यावर एक काही रिफ्लेक्ट होणार आहेत का? कधी कधी रागाच्या भरात एखादी गोष्ट अध्यक्षाकडून किंवा कोणाकडून घडून जाते, बट आर वी रेडी टू रेक्टिफाय, हॅव अ डायलॉग विथ संस्थेच्या इतर कोणा पदाधिकाऱ्यांनी राजेश कुमार यांच्याशी संपर्क साधला का, की त्यांच्या जवळच्या असणाऱ्यांशी संपर्क साधून एक काही संवाद करू अशा प्रकारची भूमिका घेतली का? तर ते काही मला तसं दिसत नाहीये. हे सगळं का होतंय याला कारणीभूत मराठी पत्रकारांचा निष्काळजीपणा आहे का, असाही एक प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो. की आपण कायम हार तुरे एखाद्या पत्रकाराचं संगमरवरीकरण किंवा पार्टी आहे याच्या पलीकडे जाऊन काही विचार करणार आहोत की नाही. कायम मराठी अमराठी, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट, आणि शहरातला आणि मराठवाड्यातला, विदर्भातला, अशी एक प्रादेशिक जातीय वर्ग निहाय अशी रचना आपण कधीपासून कधीपासून किती वर्ष अजून आपण पाळणार आहोत. फ्रीडम ऑफ प्रेस विषयी जर प्रेस क्लब मध्येच फ्रीडम नसेल तर आपली काय इमेज लोकांसमोर येणार आहे. पत्रकार असणं ही आपले काळे धंदे लपवण्यासाठी केलेली एक ढाल आहे. अशा स्वरूपाची आपली इमेज होत असताना पत्रकार आणि मालक आणि त्यांच्या पत्रकार संघटनांचे पदाधिकारी या तिघांनी या विषयावर तातडीनं गांभीर्यानं काम करणं गरजेचं आहे. अन्यथा बडे भाईसाहेब हा शब्द मी अत्यंत काळजीपूर्वक उच्चारतोय, बडे भाईसाहेब यांची कृपादृष्टी आणि त्यांची काय म्हणू द्या आपण त्याला उपकृत करण्याची क्षमता आणि उपद्रव मूल्य यामुळे एखाद्या संघटनेच्या अस्तित्वावर काही मुळावर काही प्रश्न घातला जातोय का हे देखील आपण पाहिलं पाहिजे.
मगाशी एक तुम्ही मुद्दा उपस्थित केला, तो एक शेवटचा प्रश्न मी विचारतो. तो म्हणजे उजव्या विचारसरणीचे पत्रकार असतील किंवा विचारवंत असतील, तर त्यांची संख्या कमी आहे किंवा त्यांची तशी एकजूट दिसत नाही किंवा त्यांचा प्रभाव दिसत नाही. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? म्हणजे सध्याची परिस्थिती काय बदलताना आपल्याला दिसते किंवा नेमकं काय करायला पाहिजे अशा वेळेला? अलीकडच्या काळात राजकीय विचारसरणीचा जो प्रभाव आहे, विशेषतः भारतावर निवडणुकींमध्ये दिसला, त्याच्यामध्ये उजव्या विचारसरणीचा प्रभाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आलेला दिसतो. परंतु पत्रकारांना मात्र अजून अनेक पत्रकारांना हे सत्य अजून फारसं पचवता आलेलं नाही. समाजमानाची नाडी जी काही ती गवसलेली नाही आणि म्हणूनच त्यांचे लेख हे अनेकदा एकांगी आणि मग नॉन इश्यू वर राहतात. पहिल्यांदा इश्यू काय हातात घ्यायचा, तर ईव्हीएम मॅनिप्युलेट केलेली आहेत. नंतर आणखीन याच्या आधी काहीतरी एक विषय घ्यायचा की जे क्लिक होऊ शकणार नाहीयेत, जनतेची निगडीत नाहीयेत असे विषय. याचा अर्थ केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारवर टीका करता येणार नाही असं त्यांचा कार्यकाल आहे का, असं नाही. असं त्यांच्यावर टीका करता येतील असे अनेक मुद्दे येत आहेत. परंतु त्याच्या मांडताना असणारी जी विश्वासार्हता आहे, ती विश्वासार्हता आणि त्यातलं सत्य आणि योग्य मुद्दा हातात घ्यायची क्षमता, त्याच्याकरता नेतृत्वाची असणारी एक दूरदर्शिता किंवा जनतेशी नाडी जुळणं, हे प्रकार आपल्याला कमी होताना दिसत आहेत. तुमची विचारसरणी जेव्हा काल सुसंगत ठरत नाही, त्यावेळी काळानुरूप त्याच्यात बदल करावे लागतात आणि जे त्याज्य आहे ते लगेच सोडून देऊन आपल्याला नवीन घेऊन ते आपल्या विचारसरणीमध्ये समाविष्ट करून नवीन तरुणांना वगैरे आकर्षित करावं लागतं. ना की या देशाच्या विरोधातल्या घटनांना आपलंसं करून त्याच्यातनं काही विद्रोह माजवायचा, अनार्की माजवायची, याच्याने काही होणार नाहीये. खूप खूप धन्यवाद उदयजी, तुम्ही आमच्याशी हा सगळा संवाद साधलात आणि या निमित्ताने हे सगळ्या ही जी घटना घडली याचे वेगवेगळे कंगोरे आमच्या सगळ्या श्रोत्यांसमोर, वाचकांसमोर सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला. खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार.